पत्रकार किंवा माध्यम व्यवस्था नको आहे. आणि म्हणून खरं लिहिणाऱ्या पत्रकाराला सुरुवातीला काही आमिष दाखवून आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्याआधी तो वदला नाही तर मग वेगवेगळ्या पद्धतीने त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. असे कितीतरी उदाहरण आहेत. अलीकडे तर काही ठिकाणी जाहिरातीचे पैसे देताना तो आपल्या बाजूने येत नाही म्हणून खंडणीचे गुन्हे दाखल केले गेले. मग त्यावेळेस काय होतं की समाज सुद्धा तोच चुकीचा आहे अशा प्रकारचं त्याला बक्षीस देऊन समाज सुद्धा त्याला सोडून देतो. एखाद्या पत्रकाराचं ज्यावेळेस दुर्दैवाने निधन होतं त्यावेळेस त्याच्या कुटुंबाकडे गेल्यानंतर लक्षात येतं की याच्या पाठीमागे किती अवस्था कठीण आहे आणि कुठलाच लाभ सरकारकडून मिळत नाही. या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना मिळून या संवादाच्या माध्यमातून सरकारसमोर आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे.